नमस्कार, न्यूजशाहीमध्ये आपलं स्वागत आहे। आज दिनांक 31/7/2026 दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आम्ही सध्या आता राधानगरी धरणावरती जे स्वयंचलित दरवाजे आहेत त्या ठिकाणी आहोत। धरणाची आता परिस्थिती पाहता 7 स्वयंचलित दरवाजेपैकी 6 नंबरचा दरवाजा या ठिकाणी उघडलेला आहे। त्यातून 1400 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग या भगवती नदीपात्रात सुरू आहे। धरणातून एकूणच बीओटी तसेच 6 नंबरच्या गेटमधून एकूण टोटल 2828 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग भगवती नदी पात्रामध्ये होत आहे। त्यामुळे प्रशासनाने जे काही भगवती नदीकाठी लोकांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे तो काटेकोर पाळणं देखील तितकंच गरज आहे। तसेच मी आज जर पाहता सकाळी 8 वाजल्यापासून पावसाचा जोर धरण क्षेत्रात कायम आहे। धरणाच्या पाणी पातळीत देखील लक्षणीय वाढ या ठिकाणी होत आहे। आपण राधानगरी धरणासोबत आपण दूधगंगा तसेच तुळशी धरण देखील आपण नेहमी अपडेट देत असतो। ही अपडेट पाहण्यासाठी न्यूजशाही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर। नमस्कार, मी अश्विनी चंद्रकांत चौले, राधानगरी पंचायत समिती सभापती। आज राधानगरी धरणाची पाहणीसाठी आम्ही इथे आलो आहोत। आज 7 गेटमधील एक गेट ओपन झालेला आहे। आता दुसरा पावसाचा कायम चालू आहे आणि दुसरा गेट उघडण्याची शक्यता आहे। भगवती नदीकाठातील लोकांनी सतर्क राहावे।